नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आज मालिकेमध्ये एक ट्विस्ट आहे. आता अस्मिताचा नवरा जो आहे तो आता परदेशातून घरी परत आला आहे. पण तो तिला भेटण्याआधी खरं तर साक्षी शिखरेला भेटायला गेला होता, जी की त्याची ऑनलाईन नवीन मैत्रीण आहे आणि याची मात्र अस्मिताला काही एक भनक नाही आहे. तर सायली मात्र तिचे आईबाबा हेच आहेत की नाही याची खात्री करून घेण्यासाठी आता त्यांना काही प्रश्न विचारून वगैरे त्यांचं खोटं आता बाहेर काढणार आहे. त्यामुळे एपिसोड पूर्ण पाहायला विसरू नका. तर सायली आता विचार करत असते की मी यांना विचारू का, की मी नक्की काय केलं पाहिजे वगैरे. नाहीतर नकोच, नाहीतर परत पुरावा करत बसतील. त्यापेक्षा माझं मीच करते काय करते ते. आणि चैतन्यही तिथे अर्जुनसोबत कुठल्याशा केस संदर्भात काही माहिती जमा करण्यासाठी आलेला असतो. त्यामुळे सायली आता त्या दोघांसाठी कॉफी बनवत असते. आणि आता कॉफीच्या वासाने अर्जुनला कॉफी तर पाहिजे असते, पण सायलीसोबत भांडण झाल्यामुळे आता त्याला सायलीकडे कॉफी कशी मागावी हाच प्रश्न पडलेला असतो. आणि हे मात्र आता चैतन्याच्या लक्षात येतं. त्यावर चैतन्य बोलतो की काय अर्जुन सर, कॉफी हवी आहे का तुम्हाला? मग सायली वहिनीला तसं डायरेक्टली सांगा ना, म्हणजे ती कॉफी आणून देईल. त्यावर अर्जुन सांगतो की अरे तेच तर नाही ना करू शकत, असं डायरेक्ट सरळ नाही सांगू शकत मी सायलीला मला कॉफी हवी आहे म्हणून. त्यावर चैतन्य विचारतो का नाही सांगू शकत बरं? त्यावर अर्जुन त्याला सांगतो की अरे त्याचं काय झालं ना, म्हणजे आमचं छोटंसं असं भांडण झालं आहे, त्यामुळे मग मी तिला डायरेक्ट कॉफी नाही मागू शकत आहे. तेव्हा चैतन्य सांगतो की काय, एका आयडियल कपलमध्ये भांडण झालं आहे? कसं काय भांडण झालं बरं तुमचं? त्यावर अर्जुन त्याला सांगतो की अरे काय झालं की एका विषयावर तिचे मतं मला नाही आवडले मला तिचे मतं, आणि त्यामुळे मग आमचं झालं थोडंसं भांडण. आता सायली इकडे दोघांसाठीही कॉफी घेऊन आलेली असते. आता अर्जुन तिथे बसलेला असतो, तर ती कॉफीचा मग त्या टेबलवर जवळजवळ आपटतेच. तर चैतन्याला मात्र अगदी प्रेमाने चैतन्य भाऊजी कॉफी घ्या म्हणत त्याला आता कॉफी देते. अर्जुनला खरं तर त्याच्या मनासारखंच झालेलं असतं, पण सायली जेव्हा तिथनं जायला निघते तेव्हा मात्र अर्जुन मुद्दाम बोलतो की मला नको आहे कॉफी. कारण त्याला असं वाटत असतं की तो जर असं बोलला तर सायली आता त्याला मस्का मारेल की कॉफी प्या म्हणून. पण सायली मात्र असं काही एक न करता तो कॉफीचा मग उचलते आणि घेऊन जायला निघते. तर तेवढ्यातच आता अर्जुन तिला थांबवतो आणि बोलतो की काय आहे ना, पूर्ण आजीने मला शिकवलं आहे की अन्नाचा असा अपमान करू नये, अन्न असं वाया घालवू नये. त्यामुळे मग आता मी कॉफी पिणार आहे, दे मला ती कॉफी. आता सायली त्याला परत एकदा तो कॉफीचा मग देते आणि तिथून जायला निघते. तर आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं खरं तर सायलीला नक्की काय विचारायचं आहे, पण ती विचारू शकत नाही आहे त्यांच्या भांडणामुळे. तर अर्जुन आता मुद्दामच चैतन्यासोबत मोठ्याने बोलत असतो की अरे खरं जाणून घ्यायचं आहे ना, मग किती सोपं आहे बरं ते चौगुले आणि गोरेंची जी केस आहे ना, त्यामध्ये आपण काय करूयात. तर आता चैतन्य त्याला मध्येच थांबवत बोलतो की काय अरे आपण कुठल्या केसबद्दल बोलत होतो, तू काय बोलतोयस हे? तेव्हा अर्जुन त्याला इशाऱ्याने चूप बसायला सांगतो आणि सांगतो की अरे बघ किती सोपं आहे, आपल्याला फक्त खोटं खरं जाणून घ्यायचं आहे ना, मग दोघांनाही एकटं गाठवायचं आणि सारखेच प्रश्न विचारायचे. आणि त्यांची उत्तरं जर जुळली नाहीत तर आपल्याला लगेच समजून जाईल की हे सगळं खोटं बोलतायत ते म्हणून. आता सायलीच्या लक्षात येतं आणि सायलीही ठरवते की आता या दोघांनाही एकटं गाठवून चौकशी करायलाच हवी आहे. तर आता नागराजने महिबतला कॉल केलेला असतो आणि तो सांगत असतो की तन्वीच्या मोबाईलमधनं तर तो व्हिडिओ डिलीट केला आहे, पण तिने खूप साऱ्या ठिकाणी तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवला आहे. त्यावर महिबत सांगतो की तिने जिथे जिथे तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवला आहे ना, सगळं मोबाईल वगैरे मला आणून दे, बाकीचं पाहतो मी काय करायचं आहे ते. आता सायली अर्जुनने सांगितल्याप्रमाणे करायचं ठरवते आणि ती तिची दोन्ही गाठोडी जी असतात ती घेऊन आता सदाशिव आणि मैनावतीच्या खोलीमध्ये येते. पण सदाशिव मात्र तिथे नसतो, मैनावती एकटीच फुटाणे खात बसलेली असते. तेव्हा सायली तिला विचारते की आई बाबा कुठे दिसत नाही आहेत? तेव्हा मैनावती सांगते की अगं आपल्या दुकानातल्या ज्या कपड्यांच्या उरलेले चिंध्या असतात ना, ते एका गोधडीवाल्याला आपण विकतो आणि त्याच्याकडनंच ते राहिलेले पैसे आणायला म्हणून गेलेले आहेत. आता ती
लाल कापडात गुंडाळलेले गाठोडे पाहिल्यानंतर मैनावती विचारते सायलीला, अगं पण हे काय आहेत? हे कसली गाठोडी बांधून ठेवली आहेत तू? काय दागिने वगैरे आहेत की काय याच्यामध्ये? तेव्हा सायली तिला सांगते, अगं नाही, दागिने वगैरे कसले? त्यावर मैनावती सांगते की माझ्याकडे जर असे दागिने वगैरे असते ना, तर मी असेच गाठोड्यात बांधून ठेवले असते. पण काय गं, एवढी मोठी माणसं ही सुभेदारसुद्धा दागिने वगैरे असे लाल कपड्यात बांधून ठेवतात का? त्यावर सायली सांगते की अगं नाही, मी जेव्हा लहानपणी आश्रमात आले ना, तेव्हा मधुभाऊंनी माझ्याकडे असणाऱ्या सगळ्या गोष्टी या गाठोड्यामध्ये बांधून ठेवल्या होत्या आणि त्याच गोष्टी आहेत या. मग लहानपणी तू माझ्यासाठी काय काय गोष्टी घेतल्या होत्या त्या आठवतच असेल ना गं तुला, म्हणून तुला दाखवायला आणल्या आहेत. आता खरं तर मैनावतीला यातलं काही एक आठवत नसतं, पण मैनावती तेव्हा तिला बोलते की अगं एवढे पैसे कुठे असायचे हातामध्ये की आवडीने हौशेने तुमच्यासाठी कधी काही घेता येईल म्हणून. अगं पण माया खूप होती हा मनामध्ये. काय ना, माया फुकट असते ना, त्यामुळे ती खूप असते मनामध्ये. आणि तू तर आमचं शेंडेफळ, त्याच्यामुळे तू तर आमची खूप जास्त लाडकी होतीस. खूप हुशार होतीस हा तू. म्हणजे तू 5 वर्षांची होतीस ना, तेव्हा त्या गल्लीतल्या दुकानदाराकडे जाऊन तू 5 रुपयाचं चॉकलेट 2 रुपयाला घेऊन आली होतीस. आता मात्र सायली गोंधळते आणि मैनावतीला विचारत असते की काय? अगं मी थोडी मोठी असेल तेव्हा, 5 वर्षांची कसली? मी 5 वर्षांची असताना असं करायचे? तेव्हा मैनावती सांगते की अगं नाही गं, 5 वर्षांचीच होतीस तू तेव्हा, मी सांगते ना. अगं 5 वर्षांचीच होतीस आणि तेव्हाच तू हरवलीस. आता हे सगळं काही इकडे बाहेर तन्वी कान देऊन ऐकत असते, मात्र याची सायलीला काही एक कल्पना नसते. आता सायली तिचं गाठोडं उघडते आणि खरं तर आता सायलीला परत तसाच त्रास व्हायला लागतो, ते लहानपणीचे भास वगैरे व्हायला लागतात. तेव्हा मैनावती तिला बोलते की सायली काय होतंय तुला, चक्कर वगैरे येते का, पाणी देऊ का? तेव्हा सायली बोलते की नाही, काही होत नाही आहे मला. आणि सायली आता ते गाठोडं उघडते आणि त्यातल्या फ्रॉक वगैरे ती आता मैनावतीला दाखवते व बोलते की हे बघ, हा माझा लहानपणीचा फ्रॉक आहे. मी जेव्हा आश्रमात आले तेव्हा माझ्या अंगावर हाच फ्रॉक होता. हा फ्रॉक आठवत आहे का तुला? बाबा शिवत असतील ना माझ्यासाठी फ्रॉक. तेव्हा मैनावती सांगते की अगं नाही गं, त्यांना कुठे असे फ्रॉक वगैरे शिवता येतात, त्यांनी नाही शिवले कधी तुझ्यासाठी फ्रॉक वगैरे. आता बाहेर तन्वी हे सगळं काही ऐकत असते आणि गाठोडे आता सायलीकडे आहेत हे पाहून ती खरं तर खूप जास्त घाबरलेली असते व स्वतःच विचार करत असते की गाठोडी आता सायलीपर्यंत कशी काय पोहोचली. आणि तेवढ्यातच तन्वीचा फोन वाजतो. आता ती फोन बंद करणार तर फोनचा आवाज ऐकत लगेचच सायली आणि मैनावती दरवाजात येतात बाहेर कोण आहे पाहायला. आणि तन्वीला पाहिल्यानंतर तर सायली खूप जास्त चिडून जाते व तन्वीला बोलत असते, काय गं, काय करतेयस तू इथे? आमचं बोलणं काय चोरून ऐकत होतीस का तू? तुला मी आधीच सांगितलंय की इथे फिरकायचं सुद्धा नाही, तरीसुद्धा तू परत तेच केलंस. त्यावर तन्वी सांगते, अगं नाही गं, मी इथनं जात होते आणि तेवढ्यात माझा फोन वाजला. आता मी जातच होते इथनं. त्यावर मैनावती बोलते की काय खोटं बोलतीये ही पोरगी, नाहीतरी हिला सवयच आहे नको तिथं नाक खुपसायची. ही चोरूनच ऐकत असणार आहे आपलं बोलणं, माहिती आहे मला. तेव्हा सायली आता तन्वीला बोलते की हे बघ, माझ्या आईशी असं बोलायचं नाही आणि आम्ही दोघी जेव्हा बोलतोय तेव्हा तुला तर मध्ये बोलायची काही गरजच नाही आहे. जा बरं निघ इथून. आणि सायली आता मैनावतीला ती गाठोडी आवरून ठेवायला सांगते आणि तन्वीला तिथून जायला सांगते. तर आता मैनावतीने ती गाठोडी आवरल्यानंतर सायली ती गाठोडी घेऊन आता जात असते. तर तन्वी मात्र खूप जास्त घाबरलेली असते. आता गाठोडी सायलीच्या हाताला लागली आहेत आणि सायली इतकी जास्त चौकशी करते आहे सदाशिव आणि मैनावतीकडे म्हटल्यानंतर. आणि तिने खरं तर आता मैनावतीला आणि सदाशिवला जी चिठ्ठी लिहिलेली असते त्यासाठी तिने लिस्ट बनवलेली असते सायलीला काय काय आवडतं वगैरे त्याची. आणि ती लिस्ट नेमकी आता अश्विनच्या हाताला लागते आणि अश्विन मात्र आश्चर्यचकितच होतो आणि तन्वीला विचारतो, काय गं, ही कसली लिस्ट आहे आणि
आणि काय लिहिलं आहे तू हे? झाडं जपायची, पूजा करायची वगैरे, लवकर उठायचं, हे सगळं काय आहे? त्यावर आता तन्वी मात्र घाबरून जाते आणि ती त्याला आता परत खोटं बोलत असते की अरे त्याचं काय आहे ना, म्हणजे घरातल्या लोकांना कसं इम्प्रेस करता येईल ते पाहत होते मी. आणि सायलीसुद्धा तर असंच खोटं खोटं वागते आणि असंच पुढे पुढे करून सगळ्यांना इम्प्रेस करत असते ना, म्हणून मग मी लिस्ट बनवली आहे की मला काय काय करायचं आहे आणि त्याप्रमाणे वागून मी आता घरच्यांना इम्प्रेस करणार आहे. त्यावर अश्विन सांगतो की घरच्यांना जर तू जशी आहेस तशी एक्सेप्ट करायचं असेल तर ते करतील, त्यांच्यासाठी तुला बदलायची काही एक गरज नाही आहे. तर आता दुसऱ्या दिवशी इकडे आता या अस्मिताचा नवरा येणार असतो, त्यामुळे ती अगदी बेचैन झालेली असते आणि सारखीच आपली दरवाजात जाऊन तो आला आहे का नाही हे पाहत असते. तर सगळेच जण तिथे हॉलमध्ये असतात. तर पूर्णाजी आणि प्रताप तिला सांगतातही, अगं अस्मिता बस, किती चक्रा मारतीयेस तू, अगं येईल तो थोड्या वेळामध्ये. त्यावर अस्मिता सांगते की हो ना बाबा, पहा ना त्याने तो कधी येणार आहे काय, मला टाईमसुद्धा सांगितलेला नाही आहे. आणि त्याने जर सांगितलं असतं तर आपण त्याला घ्यायला गेलो असतो ना एअरपोर्टवर, पण तो मात्र काही सांगतच नाही आहे. आता तेवढ्यातच सायली ते गाठोडे घेऊन तिथे येते आणि सगळेजण तिथेच बसलेले असल्यामुळे ते गाठोडे ती तिथेच हॉलमध्ये एका बाजूला ठेवून देते. आता चैतन्य आणि अर्जुनही तिथे येतो. तर सगळेच बोलत असतात की किती वर्षांनी आपण त्याला भेटणार आहोत वगैरे. तेव्हा पूर्णाजी सायलीला बोलतात की तू नाही भेटलीस ना अजून सचिनला, आज भेट म्हणून. आणि तेवढ्यातच दरवाजामध्ये आता सचिन येतो. सचिन म्हणजेच हा अस्मिताचा नवरा. तर त्याला पाहिल्यानंतर अस्मिता मात्र आनंदाने किंचाळतेच. तेव्हा प्रताप तिला बोलतो की अगं बस, किती सारखं सचिन सचिन करतीयेस. तेव्हा ती सांगते की अहो तो आला आहे, तो दरवाजात आहे, पहा तर खरं. आणि आता सगळेच सचिनला भेटायला तिथे जमा झालेले असतात. खरं तर चैतन्य, अर्जुन आणि घरातील बाकी सगळेच लोक सचिनला पाहून खूप खुश असतात. आता सचिनही आल्या आल्या लगेच एकेकाची भेट घेतो, पूर्णाजींना नमस्कार करतो, कल्पना आणि प्रतापलाही नमस्कार करतो आणि त्यानंतर चैतन्य आणि अर्जुनला तो मिठी मारतो. तेव्हा पूर्णाजी सांगते, सचिन तू सायलीला नाही भेटलास ना कधी, ही सायली. त्यानंतर तो सायलीकडे जातो व बोलतो की यांना मी कधी भेटलो नसलो म्हणून काय झालं, सायली वहिनींच्या हातचे बेसनाचे लाडू मी तिथे परदेशामध्ये माझ्या घरी बसून खाल्ले आहेत आणि त्या लाडूंची चव मी कधी देखील विसरू शकणार नाही. आता तो सायलीचं कौतुक करत असतो. तर तेवढ्यात कोणीतरी बोलतं की सचिन अरे किती फ्रेश दिसतोयस तू. तेव्हा आता अर्जुन बोलतो की हो ना, काय आहे ना की अस्मिताई इथे होती ना, इथे आपल्या घरी, तिथे सचिनसोबत नव्हती, त्यामुळे मात्र सचिन आता फ्रेश दिसतोय. अरे काय सांगू तुला, सारखं आपलं सचिन सचिन, हे सचिन सचिन ऐकून आहे ना माझे तर कानच दुखायला लागलेत बाबा. रोज हेच ऐकायचो आम्ही. आता मात्र सचिन सगळ्यांना भेटतो, मात्र अस्मिताकडे काही तो जात नाही तिच्याशी बोलायला वगैरे. आणि त्यामुळे अस्मिता मात्र तोंड फुगवून तिथेच बाजूला उभी असते आणि त्याला पाहून बोलते की हो, पण त्याला कुठे दिसते मी, त्याला तर अजूनसुद्धा दिसत नाही आहे. सगळ्यांना भेटला तो, पण मला मात्र अजून काही भेटला नाही तो. आता सचिन त्याचे कान पकडतो आणि अस्मिताकडे जातो आणि माफी मागत असतो व बोलत असतो की तुला मी कधी येणार नाही हे सांगितलं नाही मी, त्यामुळेच माफ कर. आणि तुझ्या आधी मी या सर्वांना भेटलो, तुझ्याकडे लक्ष दिलं नाही, यासाठी सुद्धा मला माफ कर, असं बोलून तो आता चक्क सर्वांसमोर उठाबशाच काढत असतो. त्यावर प्रताप बोलतो की अगं अस्मिता हे काय, तो इतक्या दुरून आला आहे आणि आल्या आल्यास त्याला इतक्या उठाबशा काढायला लावल्यात का तू. आणि सचिनला विचारतो की सचिन अरे तू हिच्यासाठी काही गिफ्ट्स आणलेच असतील ना. तेव्हा सचिन सांगतो की हो, गिफ्ट्स तर आणली आहेत, पण आता इथे उठाबशा काढता काढता कसे त्यांना गिफ्ट्स दाखवणार मी. तेव्हा सायली ही अस्मिताला समजावते की अस्मिता ताई हो आता जाऊ द्यात, आता किती रागावणार आहात तुम्ही. आणि गिफ्ट्सचं नाव ऐकल्यावर मात्र अस्मिता लगेचच खुश होते आणि लगेच त्याला थांबवते व बोलते
की कुठे आहेत माझे गिफ्ट्स, मला माझे गिफ्ट्स पाहायचे आहेत वगैरे. आणि त्याला सांगत असते की मी तुला किती मिस केलं माहिती आहे का तुला, बाळसुद्धा तुला खूप मिस करत होतं आणि मला तर असं वाटलं की आता तू डायरेक्ट बाळ झाल्यावरच येतोस की काय. तेव्हा सचिन तिला मिठी मारतो आणि सांगतो की अगं मला देखील तुला आणि बाळाला भेटायची खूप घाई होती आणि म्हणूनच मी लवकर आलो म्हणून. तर पूर्ण आजी सचिनला सांगते की तू तुझ्या आईवडिलांनाही भेटून ये आणि काही दिवस इथे आमच्यासोबतच राहा, नंतर बाळ झाल्यानंतर आम्हाला काही तुमचा सहवास लाभणार नाही. तर आता सचिन आणि अस्मिता फ्रेश होण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जातात. तर सायली मात्र सदाशिवची वाट पाहत असते आणि सारखी दरवाजाकडे पाहत असते. तर चैतन्य आता अर्जुनला सांगत असतो की अरे हे लोखंडे कुटुंबाकडे पाहिल्यानंतर मला तर कुठल्याच अँगलने वाटत नाही की हे सायलीचे आई बाबा असावेत म्हणून. आता सायली सदाशिवलाही तेच प्रश्न विचारते आणि दोघांची उत्तरं मात्र अगदी वेगवेगळी असतात. आता सायली त्यांचं खोटं पकडते आणि ते दोघंही एकत्र असताना त्यांना बोलते की तुम्ही दोघंही एकाच प्रश्नाची किती वेगवेगळी उत्तरं देता आहात. बाबा सांगतात की मी 7 वर्षांची असताना हरवले आणि तू सांगतेस की मी 5 वर्षांची असताना हरवले. तू सांगतेस की बाबांनी कधीच माझा फ्रॉक नाही शिवला आणि बाबा सांगतात की तेच माझे फ्रॉक शिवायचे. तुमच्या दोघांची ही उत्तरं इतकी वेगवेगळी का आहेत, मला तेच कळत नाही आहे. आता आपलं खोटं पकडलं गेलं आहे, सायलीसमोर सत्य आलं आहे, या भीतीनेच दोघेही खूप घाबरलेले असतात. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.